आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले जांभूळ हे रानफळ उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरुवातीस बाजारात दाखल होत असते. यंदा जांभळाच्या हंगामाला लवकरच सुरुवात झाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात असलेली जांभळाची झाडं काळ्या रसरशीत जांभळांनी लगडली असून लगडलेली जांभळं लक्ष वेधून घेत आहेत. तर बाजारात ही जांभळं 100 ते 120 रुपये प्रति किलो दरानं विक्री होत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय. ग्राहकांची या रानमेव्याला मोठी पसंती मिळत आहे. लांबट आणि गोलसर आकाराची गडद जांभळ्या रंगाचे हे फळ चवीलाही तितकंच मोहक, आंबट, गोड, तुरट असते. एकेकाळी घाटनांद्रा परिसरातील जंगलात भरपूर प्रमाणात मिळणाऱ्या जांभळांची आज स्थिती मात्र वेगळी आहे. याचं कारण म्हणजे घडते पर्जन्यमान, वाढती वृक्षतोड आणि निसर्गाचा लहरीपणा. यामुळे जांभळाची झाडं शेतशिवारांमधून कमी झाली आहेत. त्यामुळे पूर्वी डोक्यावर टोपली घेऊन घराघरात जांभूळ विक्री करणारे विक्रेतेही आज दुर्मिळ झालेत. त्यामुळे यंदा बाजारात जांभूळ जरी दाखल झाले असले तरी त्याची 100 ते 120 रुपये प्रति किलोनं दरानं विक्री होत आहे. त्यामुळे बेरोजगारांनाही यामधून एक प्रकारे रोजगार उपलब्ध झालाय. जांभळाच्या वाढत्या किमती असतानाही ग्राहकांची त्याला प्रचंड मागणी असल्यानं या फळाचं स्थान बाजारात अजूनही बाधित आहे. अबाधित आहे. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.